आई माऊलीचा उदो उदो. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाडचा नाखवा. तर आज आपण एकविरेला आहोत आणि आज आपला दुसरा दिवस आहे आणि पूर्ण आई माऊलीचं दर्शन घेण्याचा आणि दर्शन पूर्ण दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर गाईज कंटिन्यू राहा. हाय फॅमिली. हाय राईस. राईस. गाईज इकडे जुगाड करायला लावलेला आहे. पॅवी चप्पल चिपकाची लांबच पण बोट चिपकवलेला आहे चपलीला. आता आपण आई माऊलीच्या गडाच्या पायथ्याला आहोत आणि आपण पाहू शकता सकाळचा नजारा. आता आपण आपल्या मानपानाचा बकरा असतो ना, दरवर्षाला बकरा असतो, तो बकरा आणण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. गाईज आपले सर्व मेंबर चाललेले आहेत आणि आता लगेचच जय मल्हार मटन शॉपवर आपण जाणार आहोत. गाईज आता आपण पोचलो आहोत जय मल्हार मटन शॉपीला. गाईज आपण चॉईस केलेला आहे बकरा, तो वजन करण्यासाठी नेलेला आहे. गाईज आज आहे रविवार आणि वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि आपण पाहू शकता मटणावर किती गर्दी आहे. एकविरा हे बकरा हरवत आहे ना, पाहू शकता बकरा हरवता एकदम. बकरा हरवतो ना भाई. हो बोलतो चाल. आणि गाईज मॅक असा बकरा आहे, पाहू शकता आपण. मस्त आरावता बकरा आपण घेतलेला आहे आता. गाईज इकडे आमचं कॅशियर आहे ना, बंडल मोजतो गाईज. आणि आपण फायनली बकरा घेतलेला आहे. पूर्ण बंडल मोजायला लावले आणि बकरा आपण आता घेतलेला आहे. गाईज गवारी पण आणले आम्ही. गाईज पाहू शकता गवारी. पाहू शकता फायनली आपण ना हा बोकड आहे ना, तो 18,000ला घेतलेला आहे. फायनली आपण बोकड हा 18,000 घेतलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत मानपान करावला कारले डोंगराला. बकरा चालत नव्हता, त्याला मारून मारून दमलो, पण आता गावठी जुगाड केलेला आहे चाचूने. आपण पाहू शकता कसा गावठी जुगाड आहे आणि आपण पण असं जुगाड करू शकता. पाहू शकता हे आतमध्ये आहेत ना, या सर्व आतंकवादी आहेत. आतंकवादी आहेत हे. कधी त्यांना हे होईल ना सांगता येत नाही शिक्षा. त्या साईडला पण हे आतंकवादी आहेत ना, हे जेलमध्ये आहेत. गाईज फायनली आपण बोकरा आहे ना, तो आपल्या मंदिराच्या समोरच आहे. एकदम जाण डायरेक्ट आतमध्ये शिका जेवण. आज रविवार असल्यामुळे पायथा मंदिरामध्ये भरपूर अशी भक्तजनांची गर्दी आहे, आपण पाहू शकता. आई माऊलीचा एकविरा माते के. आता गाईज आपण पायथा मंदिर जो आहे ना एकविरा आईचा, तिथे आपण आहोत, मंदिरामध्ये आहोत आणि थोड्याच वेळात आपल्याला आई माऊलीचं दर्शन होणार आहे. एकविरा माते के. पायथा मंदिर एक
गाईज आज रविवार असल्यामुळे प्रचंड अशी भावी भक्तांची गर्दी आहे मंदिरामध्ये, आपण पाहू शकता. आणि एकदम सुव्यवस्थित असा मंदिर आई माऊलीचा जो जीर्णोद्धार होता तो झालेला आहे, जो पायथ्यालगत आहे. मोठ्या श्रद्धाभावेने आई माऊलीचा जो भगत आहे तो हा धागा परिधान करत असतं, आपल्या हाताला बांधून घेत असतं. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. गाईज आपले लोणारचे सबस्क्रायबर पण भेटले, पाहू शकता आपण. आई माऊलीचा उदो उदो. गाईज आपले सबस्क्रायबर्स लोणार गावचे, आपण पाहू शकता भाऊंना. गाईज प्रचंड अशी गर्दी भाविक भक्तांची मंदिराकडे होत आहे आणि आई माऊलीचं दर्शन घेण्यामध्ये एकदम भाविक भक्त हे धुंद आहेत. ते किरवलीचे सबस्क्रायबर भेटलेले आहेत भाऊ आणि सर्व मंडळी आपण पाहू शकता. आपले सहकारी किरण खले साहेब देखील आहेत एकविरा गडाला आई माऊलीच्या भेटीला. गाईज मानाचा मानपान करावला, गावदेव कला सरगम आहिले कारले डोंगराला. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. आये आयलो. गाईज आपले सबस्क्रायबर्स आणि आई माऊलीच्या भक्तांची ही तांड प्रत्येक दिवसाला या इथे वाढतच असते. तर आई आमची साधी बोलली आणि मायालू आहे. आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. आई माऊले मानाचा मान मानून घे, चुकला मागला माफ कर. गाईज आई माऊलीचं दर्शन करण्यासाठी आता आपण पायरीचा मार्ग अवलंबलेला आहे आणि पायऱ्या चढत आपण आता आई माऊलीच्या मंदिरामध्ये जाणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. गाई आई माऊलीच्या डोंगरावर आपल्याला दिसते गोमाता. गाईज डोंगराच्या पायथ्याला एक तलाव देखील आहे, आपण पाहू शकता. आणि सुखद असा नजारा आपल्याला दिसते वरतून. त्या साईडला तिकडं जो दिसत आहे परिसर तो आई माऊलीचा माहेरघर आहे, वाकसई गाव. आणि आता आपण आई माऊलीचे सासरगडला म्हणजेच कारले गडावर आहोत. गाईज गडावर अशा प्रकारची मोठमोठी वृक्ष आहेत. निर्गिरीचा वृक्ष याला बोलतात. निर्गिरी प्रकार आहे हा. पूर्ण गड आहे ना तो निर्गिरी वृक्षाने आच्छादलेला आहे पूर्ण. गाईज गडाच्या पायऱ्या चढत असतानाच आपल्याला साईडला ना कचऱ्याचा ढिगार दिसला, आपण पाहू शकता. एकविरा मंदिर किंवा एकविरा देवी ही भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धेभावनेने भाविक भक्त हे आपल्या डोक्यांवर पूर्ण गड चालून आई माऊलीचं दर्शन घेत असतात. त्यातलाच एक प्रत्यय. चढत असताना तुम्हाला ठिकठिकाणी काकड्या, कलिंगर, आंबे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा या आपल्याला अनुभवायला मिळतात आणि खायला मिळतात. हीच युगान नाखवा आईस्क्रीमचा आनंद घेताना आणि गडाच्या पायऱ्या चढताना. काहीच गडाच्या पायऱ्या चढताना एक अनुभव जरूर आला. साईडला आपण पाहू शकता पूर्ण गड आहे ना तो प्लास्टिकच्या थैमानाने जणू थैमानच घातलेला आहे प्लास्टिकमुळं. आपण पाहू शकता स्वच्छता देखील करायला हवी आहे गडावर.
का तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत. आईज गडाची चढाई एवढी खर आहे ना, तर बाबा देखील थकलेले आहेत आणि बसलेले आहेत, आपण पाहू शकता. नक्कीच एकविरा गडावर भाविक भक्तांची ही आपण प्रतिक्रिया जाणून म्हणजेच ह्यो पायरीचा मार्ग आहे ना, ह्यो एकदम अवघड असा आणि खर एकदम आहे. आणि यासाठी प्रौढातले प्रौढ तसेच 60 वर्षाच्या वरील वृद्ध येथे येण्यास थकत असतात. तरी ते माझी एकच सरकारला कळकळीची विनंती आहे की येथे रोपवेची व्यवस्था ही होणे फार आज काळाची गरजच आहे. वर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल हे दिसत असतात. प्रामुख्याने आपली कोळी समाजाची लाल टोपी. गडावर कुठे कुठे पायऱ्यांचं नूतनीकरण केलेलं दिसत आहे. पायऱ्यांची तसेच जे सेफ्टी ब्रूज आहे त्याची अशी अवस्था आहे. आणि गडावर प्रामुख्याने पूर्ण प्लास्टिकचं साम्राज्यच झालेलं आहे. गाईज आता फक्त हाकेच्या अंतरावर आपल्याला पायथा मंदिर एकविरा देवस्थान येथे आपण आता या मंदिरामध्ये जाणार आहोत. गाईज भाऊ पण आपल्याला भेटले लोणारगावचे, वहिनी पण आहेत, सर्व छोटी कंपनी पण आहे, आपण पाहू शकता. गडाच्या पायऱ्या चढत असताना अशा आपल्याला छोटे मोठे रेस्टॉरंट दिसतील. 15 ते 20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण श्री एकविरा पाच पायरी पादुका मंदिरमध्ये आता प्रवेश करणार आहोत. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. गाईज मंदिरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला पाच पायरी मंदिरामध्ये आई माऊलीचं दर्शन होतं. एकविरा माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. पाच पायरी पादुका मंदिराचा गाभारा देखील आपण पाहू शकता. एकदम सुसज्ज असा गाभारा आहे. हीच पाच पायरी पादुका मंदिर आपण क्रॉस करताच भावी भक्तांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसली. हीच वेगवेगळ्या प्रकारच्या शो शायनिंगच्या वस्तू. पावसाळ्यामध्ये हे जे आपल्याला दिसत आहे समोर, इथनंच वरतून गडाचं पाणी हे पूर्ण येत असतं. म्हणजेच हा पावसाळ्यामध्ये हा जणू एक प्रकारचा धबधब्याचं स्वरूप येत असतं. आपण पाहू शकता किती खोल अशी दरी आहे. गाईज श्रद्धेपोटी आई माऊलीचं नवस फेडण्यासाठी भावी भक्त डोक्यावर चालत येत असतात. आई माऊलीचा नवस फेडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या रंगीबेरंगी तसेच हिरवा शालू हा आई माऊलीचा एक मानाचा तुरा आहे. आई माऊलीच्या गडावर येत असताना दरवेळेला आपण व्हिडिओमार्फत आपल्याला मार्गदर्शन करत असतो की जेणेकरून आपल्या आई माऊलीचं गड हे सुसज्ज आणि एकदम पुढच्या पिढीला देखील कळावं यासाठी आपण हे आपलं धोरण आहे. आणि सुव्यवस्था आणि तसेच आपलं गड हे सुसज्ज कसं होईल याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष असतं. पावसाचे दिवस आहेत आणि आपण पाहू शकता जर पाऊस पडला नाही पूर्ण दगडी आहेत ना, पूर्ण रस्त्यामध्ये येतील. शाडगावठणचे महाराष्ट्र ब्रास बँडचे आमचे मास्टर विनायक भोईर आम्हाला भेटले. जय एकविरा भाऊ. गाईज आपले सबस्क्रायबर्स विशाल दादा वाकडे, वहिनी म्हणा वाटतं. हां तिकडे आहे ना खाली. गडावर चढताना बहुतांश भक्तांची अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणजेच भरपूर अशी गर्दी होत असते आणि या गर्दीचा टाळाटाळ करण्यासाठी आपण या जो आपला गड आहे म्हणजे शॉर्टकट मारण्याच्या हेतूने इथनं जाऊ नका, का तर तीव्र असाच उतार आहे आणि जीव घेणारा उतार आहे हा. प्लीज असं कृत्य करू नका. कोणीही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू नका. जो आपल्याला पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने येण्याचा प्रयत्न करा गडावर. गाईज खणनारळ हा आईचा प्रामुख्याने मान. आपण देखील खणनारळाची ओटी घेतलेली आहे. गाईज आपण देखील आता आई माऊलीच्या गडावर म्हणजेच
मैदानावर आता एंट्री केलेली आहे. हीच कार्लेगड हा इतिहासाचा देखील एक पॉईंट आहे, इतिहासाचा देखील एक भाग आहे. हीच आज रविवार आणि प्रचंड अशी भाविक भक्तांची गर्दी आहे वरती गडावर. गाईज आई माऊलीचा मंदिर आपण पाहू शकता. बाहेरून अशा प्रकारचा नजारा दिसतोय. आज रविवार असल्यामुळे भाविक भक्तांची लाईन आपण पाहू शकाल. दर्शनाची लाईन प्रचंड अशी लाईन आहे. गाईज भाविक भक्तांची प्रचंड अशी गर्दी आहे मंदिरात आणि आपण आता मुखदर्शनच करणार आहोत का तर लयच अशी गर्दी आहे. गाईज पाहू शकता गडावर पूर्ण पुरातन विभागाचं म्हणजेच पांडवकालीन लेणी आहे इथे. गाईज मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भरपूर अशी भक्तांची तांड आहे आणि भरपूर अशी गर्दी आहे, त्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकलो नाही. गाईज आपले फ्रेंड्स पालघरकर देखील भेटलेले आहेत गडावर. लोणारचे भाऊ देखील आपल्याला भेटले. आपले आटाळीचे भाऊ देखील भेटले आपल्याला. जय एकविरा आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. आज रविवार असल्यामुळे भक्तगणांचा हा मोठा लोंढाच इथे कार्लेगडाला येत असतो आणि आपण पाहू शकता लाईन किती मोठ्या प्रमाणात त्याला आहे ती. आणि मला तर वाटतं 3-4 तास तर गेलेच नाही यांच्या दर्शनाला का तरी एवढा मोठा जनसमुदाय आहे. आणि खरोखरच आई माऊलीचं दर्शन हे भाग्यच आहे. गाईज युगांक ऐकन आहे त्यांनी घेतला टेम्पोररी टॅटू. बघू एकविरा आई बघू इकडे बघ. प्रसाद म्हणून थोड्या शिक्क्या घेतलेल्या आपण ताईंकडनं. आपण आलेलो होता आपल्या वस्तीवर आणि फुल एन्जॉय चालू आहे. आणि इकडे वैभव का पण आले आम्हाला भेटण्यासाठी. आपण पाहू शकता गाईज नाकवाने आणल्या तो वावा पिवली. चालू आहे कटिंग कांद्यांची आणि फुल एन्जॉय. आणि इकडे सॅलड बिलड आणलेला आहे चाचूने एकदम बेस्ट. आणि इकडे पाहू शकता किती मोठा इकडे यापर ढिग पडले गाईज. जाम मोठा ढिग आहे हो. धन्यवाद धन्यवाद काकासाहेब. अध्यक्ष साहेबांनी दाखवा लावली तिरापणी. पूर्ण तिरापणीचा कार्यक्रम चालू आहे इकडे. आणि या साईडला इकडे पूर्ण भुईमुगाच्या शेंगा आहेत ना त्या पूर्ण गोला लावल्यात आपल्याला पाहू शकता आपण. तिरापणीचा मानपान आई माऊलीचा उदो उदो एकविरा माते के जय. प्रथमतः आपल्याला गोड नैवेद्य द्यावं लागतं आईला आणि नंतर आपण हे असं म्हणजेच नॉनव्हेज दाखवत असतं.
पुराणा आता चेसना घेतलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या मोहिमेवर म्हणजेच वाम कापायला. मानाचा मान जो आपला तिरापणीचा मान असतो तो आता केलेला आहे आणि नारळ वगैरे आता फोडण्यात येत आहे. एकविरा माते के जय. आई माऊलीचा, आई माऊलीचा, आये आये अशीच कृपादृष्टी ठेव माते. यांनी आपल्याला प्रसाद दिलेला आहे आणि हा प्रसाद चोखा आहे आणि तो प्रथमतः सेवन करायचा असतं, नंतरच आपला जो नॉनव्हेज आहे तो सेवन करायचा काही बोलत नाही. तर गाईज आता आपण वाम पिवली वाम आहे ना ती कटिंग करत आहोत. बाहेर फिरा या बघ कशी हे दाखवत ये इकडे कशी वाव कसा कसा वाव याला बोलतात काम 25 एक बटन दाखवतो हे इथे दाखवते काम बाहेर फिरा बाहेर हा तुम्ही गावालाच बरं साल्यावर आमच्यासारखं बाहेर फिरा जरा. Yeah.